न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। दत्तनगर कारगिल चौक परिसरात नागरिकांची मागणी, पोलीस चौकी तातडीने सुरू करा। नाशिक शहरातील दत्तनगर कारगिल चौक परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या भागातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकीची गरज अत्यंत महत्त्वाची असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन संबंधित विभागाला लिखित निवेदन दिलं आहे। या निवेदनात म्हटलं आहे की परिसरातील अनेक शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठानं आणि रहिवासी वसाहती दिवसेंदिवस वाढत आहेत। त्यामुळे वाहतुकीचा ताण, तरुणांच्या गटारबाजीच्या घटना आणि चोरीसारख्या प्रकारात वाढ होत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। निवेदनात प्रशासनाला स्पष्ट मागणी करण्यात आली आहे की दत्तनगर कारगिल चौक या परिसरात तात्काळ पोलीस चौकी सुरू करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावं, अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही देण्यात आला आहे। एमआयडीसी चौकीपर्यंत आम्ही दिंडी यात्रा काढली। त्या दिंडी यात्रेत आमची मागणी होती की आम्हाला दत्तनगर परिसरात पोलीस चौकी हवी आहे। आम्ही जेव्हा साहेबांशी चर्चा केली ते म्हणे की मला 2-4 दिवस झाले येऊन। आता गेल्या अनेक वर्षापासून आम्ही नवीन पोलीस स्टेशनची मागणी करतोय, ती पण पूर्ण होत नाही। परवानगी मिळाली, लोकप्रतिनिधी एवढा गाजावाजा केला, अजून कशातच काही नाही। असं आहे की आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय, ते नेहमी आश्वासनच देतात हे, परंतु या पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात जर पोलीस चौकी झाली नाही, याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, एवढंच मी या पोलीस प्रशासनाला सांगतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या सर्व परिसरात फक्त पोलिसांचंच काम नाही आहे या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं। जे काय महानगरपालिका आहे, एमआयडीसी आहे, ट्रॅफिक पोलीस आहे, यांची पण जबाबदारी आहे। या परिसरात दहशत नाही पसरली पाहिजे, रिक्षावाल्यांची दादागिरी नाही झाली पाहिजे। ट्रॅफिक पोलिसांच्या जवळून रिक्षावाले जातात तरी ट्रॅफिक पोलीस काही करत नाही, कुणाचे कागदपत्र नाही, ड्रेस नाही। या सगळ्या प्रकाराला आळा घातला पाहिजे। एमआयडीसी अधिकारी तर एवढे भ्रष्ट अधिकारी आहे, त्यांना माहित नाही त्यांच्या ओपन स्पेस मध्ये काय चालू आहे। परंतु असो, आता त्यांना सांगितलं आम्ही पत्रव्यवहार करा, आम्ही पण त्यांच्याशी बोलतो। जर येत्या 2 महिन्यात पोलीस चौकी नाही झाली तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात आंदोलन करतो। या संदर्भात एमआयडीसी क्षेत्रातील चौकीचे अधिकारी आणि स्थानिक समाजसेवक उपस्थित होते। नागरिकांनी या भागात सतत पोलीस गस्त वाढवावी आणि कायमस्वरूपी चौकी सुरू करून कायदा आणि सुव्यवस्था राखावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे।